नाशिकच्या तपोवनातनं मोठी बातमी. तपोवनातल्या वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश काढत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे. तपोवनासंदर्भातल्या या वृक्षतोडी संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने विरोध होतोय. सयाजी शिंदे त्यासोबतच अन्य राजकीय पक्षांच्या माध्यमातून आग्रही मागणी होते की ही झाडं तोडली जाऊ नयेत, तर सरकार मात्र या वृक्षतोडीवर ठाम असतानाच आता वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यात सध्या चर्चेचा बनलेला नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हरित लवादामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पोहोचला आणि तिथे या वृक्षतोडीला काही कालावधीसाठी स्थगिती दिली आहे असा दावा ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे करतायत. तुमची याचिका NGTमध्ये होती. NGTनं नक्की काय म्हटलंय? वृक्ष तोडायचेच नाहीत असं म्हटलंय की काही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही स्थगिती आहे? एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की हा काही अंतिम न्यायनिवाडा नाही आहे. हा एक अंतरिम आदेश आहे. आणि या अंतरिम आदेश आम्ही विनंती करण्याचं कारण असं आहे की कुठलीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवली आहे असं दाखवून वृक्षतोडीचा जो घाट तिथे घातलेला आहे तर त्याला कुठंतरी मोडीत काढणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतरच आवश्यकता असेल तर वृक्षतोड व्हावी या अपेक्षेनं आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे. कधीपर्यंत ही स्थगिती आहे? तुर्तास तरी पुढची तारीख ही 15 जानेवारी दिलेली आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत तर ही स्थगिती आहेच आहे. परंतु तोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा अंतरिम आदेश आहे. प्रक्रिया म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? कायदेशीर प्रक्रिया म्हणजे जो वृक्ष संवर्धनाचा कायदा आहे 1975चा, त्यानुसार जो ट्री ऑफिसर असतो त्यांनी जी नोटीस पब्लिश करायला पाहिजे. आता मुळात 12 नोव्हेंबरला दिलेली नोटीसच बेकायदा आहे. त्याच्यामध्ये किती वृक्ष तोडणार आहोत, कुठल्या प्रजातीचे वृक्ष तोडणार आहोत याची माहिती नाही आहे दिलेली. ही बाब आम्ही माननीय लवादाच्या निदर्शनास आणून दिली. आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे असं गृहीत धरूयात. त्याच्यावरती देखील हजारो लोकांचं ऑब्जेक्शन आलेले आहेत. मग हे असताना नेमकं तिथे काय कशासाठी झाड तोडणार आहेत याची कारणमीमांसा त्या ट्री ऑफिसरनं करून एक रिझन्ड ऑर्डर त्या ठिकाणी पारित करणं अपेक्षित आहे. मग ती ऑर्डर जर का झाली तर त्याला आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणूयात. परंतु आता या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला ही बाब समजून घेतली पाहिजे की त्या ट्री ऑफिसरच्या आदेशाला देखील त्यांनी जर का ओढून ताणून ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हरित लवादामध्ये आव्हान दिलं जाईल. या सगळ्या संदर्भात नाशिकमधल्या पर्यावरण प्रेमींनी नेमकं काय म्हटलंय आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. बघूया. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात नाशिककरांनी आंदोलन सुरू केलेलं होतं. या लढाईला कुठेतरी आता न्यायालयीन पाठबळ देखील मिळालेलं आहे. NGTमध्ये हे प्रकरण गेलं आणि 15 जानेवारीपर्यंत या वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आलेली आहे. याविषयी नाशिककर पर्यावरणप्रेमींचं काय मत आहे जाणून घेऊयात. आज निकाल आलेला आहे, काय मत आहे? हा खरं तर पहिला टप्पा आहे. जे शांततापूर्ण, जे सौजन्यपूर्ण आणि त्याला विवेकशील विचारातनं जे आंदोलन इथं आम्ही चालू ठेवलेलं आहे सर्वच आहे. नाशिककर पण त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं. तर सर्वात प्रथम मी नाशिककरांचं अभिनंदन करतो. आम्ही तर त्यांचे एक फ्रंटियर्स आहोत आम्ही, बरोबर की नाही. तर तुम्ही न्यूज सांगितल्याबरोबर मला खूप आनंद झाला आणि जो पॉझिटिव्ह अँगल होता की हे होणारच नाही तर मला असं वाटतं की होणारच नाही आहे. हां, म्हणजे असं काय दिलं असं मिळालं? खरं तर आज जी काही बातमी कळलेली आहे त्या पिंगळे साहेबांचे आम्ही सर्व नाशिककर, महाराष्ट्रातले सर्व नागरिक पर्यावरणप्रेमी त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी ही गोष्ट केली. आज 15 जानेवारीपर्यंत म्हणजे आज आहे 15 डिसेंबर म्हणजे 1 महिना आता या गोष्टीसाठी स्थगिती मिळत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशासन या ठिकाणी काही करू शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही जे सगळे आंदोलक आहोत आज गेल्या 25 दिवसांपासून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत थांबतोय. तर आम्हाला कुठेतरी 1 महिन्याचा पुढचा विचार करण्याचा रिलीफ मिळणार आहे. आणि 1 महिन्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही साधू म्हणतायत किंवा जे काही यामध्ये जे कॉन्फ्लिक्शन तयार करतात त्यांच्यापर्यंत पोहोचून हा प्रश्न सोडवण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून या घटनेचा विचार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे आम्हाला वाटतं. ताई, रोज इथे येत आहे तुम्ही, आपल्या भावना व्यक्त करतायत. आजचा NGTचा निकाल किती दिलासादायक? खूप दिलासादायक आहे. मला हेच सांगायचं या निकालातून
का ही जी चळवळ आहे ही किती सर्वसामान्य लोकांची आहे. आता हे पिंगळेंनी जे आणलेलं आहे ते नाशिककरांसाठी तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे, पण यातून हेच समजलं जातं का ही सर्वसामान्य लोकांची चळवळ आहे. हे निसर्गाच्या प्रती जे आपली जी बेपर्वाई आहे त्यासाठी उचललेलं हे खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मी याचं स्वागत करते. आपल्या काय भावना आहे? हा विजय जो आहे हा वृक्षप्रेमींचा विजय, हा नाशिककरांचा विजय आणि हा संविधानाचा विजय. जे काही पिंगे सरांनी जी आम्हाला बातमी दिली याच्यानं स्पष्ट पिक्चर क्लिअर झालेला आहे का आम्ही पहिल्या टप्प्यात आम्ही जिंकलेलो आहे आणि आम्ही असाच लढा चालू ठेवणार. अरे कोण म्हणतं आपण बघतोय नाशिककर आता जल्लोष साजरा करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत, टाळ्या वाजवून एनजीटीच्या निकालाचं आज नाशिकमध्ये स्वागत केलं आहे. त्यामुळे एक पहिला जिंकलेला आहे, एक टप्पा जिंकला, आता पुढची लढाई देखील जिंकू अशा स्वरूपाची घोषणाबाजी आणि भावना नाशिकमधून व्यक्त होत आहेत. कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.